नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण खूप साध्या सिंपल पद्धतीने उपवासाची बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला बर्फी बनवायची, त्यासाठी आपल्याला काही साहित्य भाजून घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये घालायचं आहे आपल्याला 1 कप शेंगदाणे। आता हे शेंगदाणे आपल्याला खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे आहे। चटचट उडेपर्यंत, याची साल निघेपर्यंत आपल्याला भाजायची आहे। आता तुमच्या घरातली कोणती एखादी वाटी किंवा कप सेट करून घ्यायचा आहे आणि त्याने सगळी मापे घ्यायची आहे। आता महाशिवरात्री आलेली आहे आणि उपवासाला आपण वेगवेगळं काहीतरी बनवत असतो, तर अशी ही बर्फी तुम्ही एकदा जरूर करून बघा। आता हे शेंगदाणे आपण भाजून घेऊ। तर इथे शेंगदाणे आपले खमंग खरपूस असे भाजून झालेले आहे। आता हे आपल्याला काढून पूर्णपणे थंड करायचे आणि त्यानंतर शक्य होईल तेवढी त्याची साल काढून घ्यायची आहे। आता त्याच पॅनमध्ये घालायचे आहे आपल्याला अर्धा कप इथे काजू बदाम घेतलेले आहे। हे सुद्धा आपल्याला डाग पडेपर्यंत मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहे, म्हणजे यातला जो ओलसरपणा आहे तो कमी होतो। तर इथे काजू बदाम सुद्धा डाग पडेपर्यंत आपण भाजून घेतलेले आहे। आता हे सुद्धा आपण काढून घेऊ आणि पूर्णपणे थंड करून घेऊ। आता त्याच पॅनमध्ये घालायचं आहे आपल्याला इथे 1 कप सुकं खोबरं। आता खोबरं घेताना कपामध्ये दाबून भरून घ्यायचं आहे, वरचेवर भरायचं नाही। आता हे सुद्धा आपण खमंग असं भाजून घेऊ। तर इथे खोबरं सुद्धा खमंग असं भाजलेलं आहे। आता हे सुद्धा आपण काढून पूर्णपणे थंड करून घेऊ। आता आपलं भाजलेलं जे साहित्य आहे ते थंड होतंय, तोपर्यंत आपण ट्रेला तूप लावून घ्यायचं आहे। तुम्ही ट्रे असेल तर ट्रे घ्या, ताट असेल तर ताट घ्या। त्यामध्ये आपल्याला बर्फी सेट करायची, त्यासाठी आपल्याला यामध्ये थोडंसं तूप टाकून आपल्याला हे पूर्ण ग्रीस करून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने म्हणजे काय होतं, वडी पटकन अशी ही निघल्या जाते। आता तूप लावून घेतलेलं आहे, आता हे साईडला ठेवून देऊ। इथे आपण शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे, खोबरं थंड झालेलं आहे, काजू बदाम सुद्धा थंड झालेले आहे। तर इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घालायचे आहे आपल्याला शेंगदाणे, काजू बदाम आणि खोबरं। याची आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे। तर इथे आपण मिक्सरला एकदम बारीक अशी पावडर तयार करून घेतलेली आहे। गॅसवर पॅन गरम करायला ठेवले आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा साजूक तूप। आता तूप चांगलं वितळलं की त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला गूळ। आपल्याला पाक वगैरे अजिबात करायचा नाही। तर इथे मी घेतलेला आहे 1.25 कप गूळ। आता गूळ आपल्याला फक्त वितळवून घ्यायचा आहे। गूळ इथे पूर्ण वितळलेला आहे, तुम्ही बघू शकता, कारण आपण कट करून घेतलेला, कुठेही गाठी गठुळी राहिलेली नाही। कट करून घ्या किंवा किसून घ्या, म्हणजे पटकन असा वितळला जातो आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला लोच ठेवायची आहे। आता गूळ वितळल्यानंतर जे आपण मिश्रण बनवलेलं ते सगळं यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि घातल्यानंतर लगेचच हे पटापट मिक्स करायचं आहे। करायला खूप सोपी आहे आणि खायला तर एकदम टेस्टी आहे। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ। सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता, छान असा गोळा तयार होतोय। बर्फी सेट होण्यासाठी एकदम परफेक्ट असं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची। आता लगेचच आपल्याला ट्रेमध्ये हे मिश्रण सगळं ओतून घ्यायचं आहे। बघा, या पद्धतीने सगळं मिश्रण हे ट्रेमध्ये घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला प्रेस करत करत पूर्ण हे असं थापून घ्यायचं आहे।
माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल, रेसिपी बघत असाल, अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. तर बघा, स्पॅच्युलाच्या मदतीने आपल्याला प्लेन करून घ्यायचं आहे. आता तुम्ही एखादी वाटी किंवा पेल्याच्या बुडाने प्लेन करून घेऊ शकता. हे मिश्रण पूर्णपणे आपण प्लेन करून घेतलेलं आहे. आता 5 मिनिटे फक्त आपल्याला थांबायचं आहे. 5 मिनिटे थांबल्यानंतर आपल्याला ही बर्फी कट देऊन घ्यायचं आहे. पूर्ण लगेचच आपल्याला कट करून काढून घ्यायची नाही. तर इथे आपण आधी कडा मोकळ्या करून घेऊ. बघा, अशा पद्धतीने. गुळाचा आपल्याला पाक वगैरे करायचा नाही किंवा 1 तारी 2 तारीसुद्धा करायचं नाही. त्यासाठी खूप अशी ही झटपट आपली बर्फी तयार होते. आता महाशिवरात्री आलेली आहे आणि वेगवेगळे आपण पदार्थ बनवतोच, पण असा हा पदार्थ बनवला की अगदी पोट भरल्यासारखं होतं, तितकंच पौष्टिकसुद्धा आहे. आता मुलांनासुद्धा तुम्ही एरवी गोड खावंसं वाटतं तर त्यांच्यासाठीसुद्धा अशी बर्फी ही तुम्ही बनवून ठेवू शकता. आता तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कट देऊन घ्यायचा आहे. बघा, या पद्धतीने. आता इथे आपण कट देऊन घेतलेला आहे आणि आता पूर्णपणे आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. थंड केल्यानंतर काय होतं, छान अशी ही वडी निघते. तर तुम्ही इथे बघू शकता, आपण सगळं कट देऊन घेतलेलं आहे. आता ही बर्फी आपण पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे, मगच बाहेर काढायची आहे. आधी आपण कट देऊन का घेतला, कारण पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे हार्ड होऊ शकते. त्यासाठी आपल्याला आधी कट देऊन घ्यायचा आणि नंतर पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला ही बर्फी काढून घ्यायची आहे. आता हे आपण थंड करून घेऊ. बर्फीचं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि छान अशी सेट झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता आपण काढून घेऊ. तर बघा, अतिशय सुंदर अशी ही आपली बर्फी निघालेली आहे आणि कुठेही खाली चिकटली नाही. एकदम मऊसूद अशी पेढ्याप्रमाणे झालेली आहे. करायला खूप सोपी आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं, अगदी नवशिक्यासुद्धा सहज बनवतील एवढी ही सोपी उपवासाची बर्फी आहे. तर तुम्हाला आजची ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.